नमस्कार, मिस्टर आणि मिसेस कुकिंग आयडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पनीर मख्खनी. तर आजचं पनीर मख्खनी वाटण हे आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर आजचं पनीर मख्खनी वाटणसाठी आपण घेतलेलं आहे परंपराचं पनीर मख्खनी वाटणचं रेडी पॅकेट. तर चला तर मग आजचं रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे पनीर मख्खनी वाटणचं एक पॅकेट, 200 ग्रॅम पनीर, 3 चमचे क्रीम, कोथिंबीर, 20 ग्रॅम बटर, 175 मिली पाणी. तर हे सर्व साहित्य या पॅकेटच्या मागील बाजूला दिलेलं आहे त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण हे पॅकेट कट करून घेऊया. आता या पॅकेटमध्ये पूर्णतः सर्व मसाला दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करण्याची गरज नाही. तर यामध्ये एक पॅकेट आहे ते कट करून घेऊया. तोपर्यंत मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये आता मी बटर घालते. आता आपण या बटरमध्ये हे पनीर मख्खनीचं पूर्ण पॅकेट टाकणार आहोत आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता आपण यामध्ये पनीर ॲड करणार आहोत. पनीर हे या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 1 ते 2 मिनटं व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर मसाला पनीरच्या सर्व बाजूला व्यवस्थित लागलेला आहे. आता आपण यामध्ये पाणी ॲड करू. तर हे पाणी मी मोजून 175 मिली घेतलेलं आहे. याचे प्रमाण पॅकेटच्या मागील बाजूला दिलेलं आहे. तर आता हा मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे पनीर 2 ते 3 मिनटं व्यवस्थित आपली करी दाट होईपर्यंत शिजवून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली करी आता घट्ट व्हायला लागलेली आहे. पनीर पण छान शिजलेलं आहे. तर बघा भाजी छान घट्ट झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि मी पॅन खाली उतरून घेतला. आता आपण यामध्ये 3 चमचे क्रीम ॲड करणार आहोत. ती व्यवस्थित भाजीत मिक्स करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि आपली भाजी खूप झटपट झालेली आहे. आता यावर मी कोथिंबीर ॲड करते. तर बघा भाजी खूप छान आणि खूप झटपट झालेली आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.